साताऱ्याच्या पाटणकर गटातील सोसायटी चेअरमन पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। सचिन काजरे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे सेनेमध्ये प्रवेश। पदाधिकाऱ्यांचं मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून स्वागत। पक्षामध्ये राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू। भंडाऱ्यामधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य। सपकाळाने चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं। आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप। सपकाळांच्या डिफेंडर गाड्या वाटपाच्या आरोपानंतर संजय गायकवाड आक्रमक। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद। 2 सप्टेंबरच्या GR वरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकींचा निशाणा। भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीमध्ये बसत नाही, सोळंकी यांची टीका। मुंबईमध्ये सणांच्या माध्यमातून जातीय राजकारण। मुंबईत फराळ वाटप करताना जातीय राजकारण केलं जाते। खासदार वर्षा गायकवाड यांची महायुतीवर टीका। भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्याने 20% कमिशन घेतलं। भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप। तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकाळामध्ये नागरिकांचा भ्रमनिरास झाला। पिंपरी चिंचवड पालिकेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा दावा। राष्ट्रवादीचे नेते भास्करराव पाटील खदगावकर अजित पवार यांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित। मिनल खदगावकर सुद्धा अजित पवारांच्या कार्यक्रमाला गैरहजर। गोरठेकरांच्या पक्षप्रवेशावरून भास्करराव पाटील खदगावकर नाराज असल्याची चर्चा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुती होणार। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचे जवळपास निश्चित। राज्यामधील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा। पुढील आठवडाभरामध्ये सोडत काढणार असल्याची माहिती। दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू। बच्चू कडूंच्या नागपुरातील महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात। बच्चू कडू यांच्याकडून 28 ऑक्टोबरला नागपूरमध्ये महाएल्गार मोर्चाचं आयोजन। घरोघरी जाऊन झोळीमध्ये वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू। चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटलांकडून भाऊबीज सोहळा। भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती। मतदारसंघामध्ये मोफत रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बसची सेवा देण्याची शिवाजीराव पाटलांची घोषणा। यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहिणी लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण। जिल्ह्यामध्ये 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र। 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा। निलेश गायवळची जप्त केलेली गाडी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये। अहिल्यानगरच्या खर्डामधून जप्त केलेली स्कॉर्पिओ गाडी। गायवळने खर्डामध्ये उसाच्या शेतामध्ये गाडी लपवली होती। अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर RPI आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको। सोनाईमधील संजय वैरागर या तरुणाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन। 11 आरोपींपैकी 4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळ मोठी वाहतूक कोंडी। मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर रोहा MIDC मध्ये अडकल्यामुळे वाहतूक कोंडी। गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे धान पिकांना फटका बसण्याची शक्यता। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था बिकट। पुरामुळे बंधाऱ्याचा गेट वाहून गेला। काही गेट मोडकळीस आली। एकही गेट नसल्यामुळे पाण्याची नासाडी।